ताई 2 महिने पूर्ण होत आहेत. आपण जर पाहिलं तर या पूर्ण अधिवेशनामध्ये दादाचा मुद्दा कुठेही आला नाही. मात्र खरातांचा मुद्दा पुढे आला आणि पक्षाला याचा मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागला. 2 महिने पूर्ण होत आहेत आज. माननीय अजितदादा आज आपल्यात नाही. ही 30 तारीख आहे, 28 मार्च, 9:15 वाजलेले आहेत. यावेळी आमचं छत्र, पितृछत्र हरवलं गेलं आणि हे दुःख पचवत असताना, कुठेतरी सावरत असताना अचानकपणे भोंदू बाबाचा लैंगिक अत्याचार, बलात्काराचं प्रकरण समोर आलं. बरं, हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्यासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्या एक एक जे काही हितसंबंध ट्रस्टवर असणे हे समोर आलं. त्याच्यामुळे त्यांच्या त्या वैयक्तिक निर्णयाची, कृतीची तोशीस नाहक पक्षाला लागत होती आणि पक्षाकडे, माननीय नेतृत्वाकडे, राष्ट्रीय अध्यक्षांकडे त्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी सतत मागणी होत होती. राज्य महिला आयोग सरकारशी निगडीत असल्यामुळे तातडीने सरकारची बदनामी थांबवण्यासाठी त्यांचा राजीनामा घेण्यात आला. परंतु पक्षामध्ये त्यांची काही जी लोक होती ती त्यांचा राजीनामा होऊन देत नव्हती. वहिनींना सातत्याने काही ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या त्यांच्यासमोर जात नव्हत्या. परंतु महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी, बंधूंनी जेव्हा माननीय वहिनींकडे तक्रारी केल्या, वहिनींनी त्या सगळ्या तपासल्या आणि त्याच्यानुसार त्यांचा महिला प्रदेशाध्यक्षाचा सुद्धा राजीनामा आज घेतला. याचाच अर्थ माननीय सुनेत्रा वहिनी माननीय अजितदादांच्या विचारावर अत्यंत खंबीरपणे, सक्षमपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या सोबत आहेत हे आपल्याला दिसलं. त्याच्यासाठी मी वहिनींचं खूप खूप आभार मानेल. आम्ही खूप द्विधा मनस्थितीनं, त्रासातनं चाललेलो आहोत. कारण का फक्त 2 महिने झालेत अजितदादांना आपल्यामधनं जाऊन. म्हणजे मी तर म्हणेल, अजितदादांना जे खाली राहून अजितदादा काम करणार होते, आज ते थेट स्वर्गातनं हे काम करतायत. एक पितृ आशीर्वादानेच त्यांनी, हा योगायोग नाही आहे की त्यांचा राजीनामा या दिवशीच्या मुहूर्तावर झालेला आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. या घटनेला 2 महिने, याच्या आधी त्यांना अजितदादांना या सगळ्या गोष्टी माहिती होत्या म्हणजे? हो, आधीच्या राज्य महिला आयोगाच्या ज्या काही त्यांच्या चुकीचं कामकाज पद्धती होती, वैष्णवी हगवणे असेल, संपदा मुंडे असेल, भिसे असेल, या प्रकरणामध्ये सातत्याने त्यांनी केलेल्या चुका, गैरवर्तन, बेकायदेशीरपणे पीडिताचं चारित्र्य हनन, त्याच्यामध्ये दादांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितला होता. परंतु त्याचा राजीनामा थांबवून प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्या युक्त्या लढून थांबवत होत्या आणि हे थांबत असताना नाहक पक्षाची बदनामी होत होती. आणि अचानकपणे दादा गेल्यानंतर तर मग त्यांना मोकळं रान मिळालं. परंतु भगवान के घर में देर है, अंधेर नाही. बंधूबाबा प्रकरण का नाही व्हावं? कर्माची फळं इथंच मिळाली. बंधूबाबा प्रकरण झालं, त्याच्यात त्यांचा हस्तक्षेप दिसला, त्यांच्यामुळे पुन्हा पक्षाची नाहक बदनामी व्हायला लागली आणि थेट तुम्हाला त्यांचा राजीनामा आत्ता दिसला. पण आपण जर बघितलं तर आता तुमच्या डोळ्यात पाणी पण आलं होतं. दादाच्या या सगळ्या आठवणी आहेत आणि तुम्ही सांगताय की दादांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असूनही दादांनी तेव्हा कारवाई केली नव्हती. दोघींच्याही 2 रुपाली विरुद्ध रुपाली असाही संघर्ष दोघींचा दादांनी मिटवलेला होता. मग त्यावेळेस हे सगळे प्रकरणं समोर येत होती का? माझा वादच नव्हता तिच्याशी. मी जेव्हा पक्षात आले तेव्हा संविधान पद एक, म्हणजे एक व्यक्ती एक पद असावं. त्यांनी ज्या पद्धतीने केलं अत्यंत चुकीचं केलं. आज अजितदादांचे काय विचार होते, काय ध्येय नव्हती, हे मी बाहेरून येऊन मला समजलं, पण त्या पक्षात राहून त्यांना समजलं नाही. अजितदादांनी पदोपदी पक्ष वाढण्यासाठी, संघटन वाढण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम केलं आणि चाकणकरांनी पदोपदी नाहक अजितदादांच्याच माणसांना त्रास देण्याचं काम केलं. त्यांचा बदनामी केली, त्या कार्यकर्त्यांची पदं काढून घेतली. रुपाली पाटील ठोंबरे तुमच्यासमोर बोलतेय म्हणून तुम्हाला वाटते, ही प्रत्येक कार्यकर्त्या माता भगिनीची खतखत आहे. त्यांच्याकडे नाहीये बोलायला. न्याय मिळाला का? त्यांना न्याय मिळाला आणि मला अभिमान आहे आज की मी अजितदादांची कार्यकर्ती बहीण आहे आणि मी हारले नाही.
अजितदादांचे विचार, अजितदादांची तत्व, कामाची पद्धत निर्भीडपणे पुढे घेऊन आले आणि माझ्यामुळे माझ्या पक्षातली माता भगिनी आज जर सुरक्षित झाल्यात आणि त्यांना न्याय मिळालाय, हे माझ्यासाठी खूप आहे आणि हे मी फक्त करू शकले अजितदादांच्या आशीर्वादामुळे.